महाविकास आघाडीचा उमेदवार जो जास्ती असेल संख्याबळ त्याचाच मुख्यमंत्री होईल असं शरद पवार म्हणालेले आहे. हो 2, 3, 5 ह्याच्यामध्ये जो जास्त तो त्यांचा. म्हणजे कुठेतरी एक प्रकारे उभाटाला झटका दिला असं वाटतं. उभाटा म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची किंमतच नाही त्या आघाडीमध्ये. अगोदर त्यांना कशी मोठी खुर्ची द्यायची, आता खुर्ची पण त्यांच्या अंगासारखी केली. बघितली ना, एकदम छोटी बारीक, हे पायावर पाय ठेवतात ना अशी. बघितलं ना तुम्ही. म्हणजे अगोदर खुर्ची कुठली होती, आज खुर्ची उद्धव ठाकरेंना कुठली देतात, ह्याच्यावरूनच उद्धव ठाकरे यांची लायकी. आघाडीमध्ये काय आहे हे स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच दाखवते. म्हणून उद्या मुख्यमंत्री उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे सोडून द्यावं त्यांना आणि त्यांच्या मुलाला. साधा मंत्री नाही करणार, राज्यमंत्री. मी तुम्हाला सांगतो आणि खात्रीला एक सांगतो तुम्हाला, त्यांची किंमत नाही. कारण का आता काँग्रेसला कॉन्फिडन्स आला आहे की आम्हाला सर्वात जास्त सीटा आम्ही जिंकू शकतो. उद्धव ठाकरेंना आमचा फायदा होतो. राष्ट्रवादी पवार साहेबांचं वय वगैरे जे काय आहे ते, त्यांची जी काय राजकारण करायची पद्धत आहे त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. राष्ट्रवादीला वाटतंय उद्धव ठाकरे तसे रिकाम टेकडेच आहेत, ते काय उपयोगाचेच नाहीत. आणि टोमणे मारणं पुरतं हे काय कुठलं तरी त्यांना सिरियल देतील नंतर हाफ एन आवरचा. त्याला काय जास्त महत्त्व देऊ नका त्या विषयाला. त्यांची सत्ता देखील येणार नाही. मी जसं 2, 3, 5चं सांगितलं ते एक पत्त्याचा कॅट पण त्यांना पाठवून देतो, ते आपसात खेळत बसते.